कुणाही सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तींना सर्व समाजाचं हित लक्षात घेऊन निर्णय घेण्याची अपेक्षा असते, परंतु दुर्दैवानं ज्या पद्धतीनं मागील काही दिवसांमध्ये जी भूमिका मांडली गेली ती एका समाजाच्या हितासाठी मांडली गेली, मात्र इतरांच्या हिताचा विचार त्या ठिकाणी केला गेला नाही। हे या आमच्या समाजाचं दुर्दैव आहे असं मी मानतो, आमचं दुर्दैवच आहे। आणि अशा सगळ्या परिस्थितीमुळे हे जी गोंधळाची परिस्थिती आता जी काय निर्माण झाली, या गोंधळातून मात्र आपण कुठे चाललो याचा विषय या ठिकाणी नक्की येतो आहे। म्हणजे मला पुन्हा दोन गोष्टी तुमच्या नजरेपुढे आणून दिले पाहिजेत की शुक्रे समितीचा अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। अहवाल अजूनही आला नाही मागासवर्गीय समितीचा, तर मागासवर्गीय कोण हे सिद्ध कसं होणार? राहिला विषय ज्यांना नोंदी आहेत किंवा ज्यांना वंशावळीप्रमाणे नोंदी आहे त्यांना देण्यासाठी आमचा अजिबात विरोध नाही, पण हे सगळे सोयरे म्हणून जर एकाची दुसऱ्या समाजाशी लग्न केलं तिथे त्यांना घुसवणार आणि सर्वांना मात्र त्यामध्ये घेऊन टाकण्याचा जो काही निर्णय झाला याला मात्र नक्की आमचा विरोध राहील। आणि म्हणून हे सगळी परिस्थिती पाहता जे काही आता 16 तारखेपर्यंत ज्या काही हरकती मागवायच्या आहेत, मी आपल्या माध्यमातून ओबीसी समाज बांधवांना, विशेष करून शिक्षित लोकांना, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, हे शिक्षक जे काही या समाजातील या ओबीसीच्या फायद्यातून मोठी झालेली मंडळी आहे, ओबीसीच्या भरोश्यावर मोठी झालेली मंडळी आहे, ओबीसीच्या आरक्षणावर झालेल्या मंडळींना माझं आव्हान आहे की तुम्ही या संदर्भात 16 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये तुमचे आक्षेप नोंदवा। ते आक्षेप नोंदवायची तारीख ही 16 फेब्रुवारी आहे असं आव्हान मी सगळ्यांना करतो आहे। करोडोच्या संख्येने असलेल्या ओबीसी बांधवांनी आपल्या पेनाचा उपयोग, एक कागदाचा उपयोग स्वतःच्या संरक्षणासाठी आणि हक्कासाठी करावा, नाहीतर रस्त्यावर भीक मागायची पाळी सगळ्यांना आल्याशिवाय राहणार नाही। कुणी जर कुणाची लेकरं म्हणत असतील तर ही लेकरं महाराष्ट्राची आहेत, कोणत्या एका समाजाची लेकरं असू शकत नाही। मी विधानसभेमध्ये सुद्धा या समाजाच्या व्यथा मांडताना ती परिस्थिती विशद केलेली आहे। त्या कोणाच्या लेकरांच्यावर अन्याय होऊ नये अशी जर भूमिका असेल तर आमच्याही लेकरावर कुणीही अन्याय करू नये, स्वतःच्या समाजाचं हित बघत असताना तो बघितलाच पाहिजे, त्यांना तो अधिकार आहे। जसा त्यांना तो अधिकार आहे तसा तो अधिकार आम्हाला सुद्धा आमच्या समाजाचं संरक्षण करणं आणि हक्क साबित ठेवणं, त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हा सुद्धा आमचाही अधिकार आहे। त्या अधिकारापोटी मी कोणाच्या विरोधापोटी बोलत नाही, तर माझ्या समाजाच्या हक्कासाठी आणि अधिकारापोटी हे मी मांडतो आहे। आणि ही माझी भूमिका ही महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत जावी आणि माझा समाजाचं हक्काचं संरक्षण, संविधानिक संरक्षण, जे संविधानाने दिलेलं संरक्षण आहे त्याचं रक्षण व्हावं। हे जे कोणी काही अवसंविधानिक करत त्याला आमचा विरोध नाही, पण आमच्या मात्र हक्काच्या वाट्याला जे काही असेल ते मात्र त्याला बाधा पोचता कामा नये